दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चांभारली. धन्यवाद यश. डबल 961 एसडीपी ट्रॉफी 2026 चा आपण सगळेजण आनंद घेताय. तिसरं पर्व आहे. सुरेशदादा पाटील आणि अविनाशदादा पाटील आयोजित डे नाईट क्रिकेटचे सामने माजी जिल्हा परिषद सदस्या सौभाग्यवती पद्माताई सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित करण्यात आलेली ही एसडीपी ट्रॉफी. आजचा ए गट आहे आणि ए गटातील दुसऱ्या फेरीचा मला असं वाटतं दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या अगोदर बेलवली विरुद्ध फणस डोंगरीचा सामना आपण पाहिला आणि बेलवली संघानं विजय मिळवलेला आहे. तरी भूमी 11 गावदेवी फणस डोंगरी ब संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण सुरक्षितपणे जाताना सुरक्षित वाहनं चालवा आणि सुखरूप घरी पोहोचा. यानंतर होणारा सामना अक्कुळवाडी विरुद्ध तळवली. तिसरा राऊंड सुपर 6 साठी अक्कुळवाडी आणि तळवली या दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती आहे आपण टॉसबॉक्सशी संपर्क साधा. 3 षटकांचा सामना असणार आहे. रात्रीचे 1:50 झालेली आहेत आणि कस्तुरी अँड पलांच 11 वेताळ चांभारली पॅकर अमोल मालकर आणि पवन पार्टे कस्तुरी अँड पलांच 11 वेताळ चांभारली पॅकर अमोल मालकर पवन पार्टे यांचं मनापासून आपण हार्दिक स्वागत करूया आणि वळूया मैदानावर जिथे दीपक पाटील सरांचा हे सत्र सुरू होण्याचा इशारा येतोय आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवलेला खेळाडू ओमकार पाटील पहिला चेंडू खेळणार आहे. तो गोलंदाज अजय भंडारीचा. लेफ्ट आर्मवर फुल टॉस चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू घेत जातोय थर्डमॅन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. खेळाडू तसं पाहिलं तर मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार विजेते आहेत आणि हा ओमकारनं तटवलाय चेंडू. फाईन लेग लॉंग ऑनच्या दिशेनं हा सणसणीत चौकार. ते अजय भंडारीनं लगातार 2 चौकार ओमकार पाटीलनं फेकलेले आहेत. धनाजी जांभळे या मॅचचा आनंद घेत आहेत. कांता मुंडे तिकडे आमचे रामदास डीजे वाले या मॅचचा आनंद घेत आहेत आणि गोलंदाजीच्या मार्कवर आहे तो अजय भंडारी. हो हा चेंडू गुडघे टेकून मारायचा होता.
सरळ चेंडू धाडायचा होता तो रस्त्यावर झाडांच्या दिशेने षटकारासाठी, मात्र या चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. कारण अजय भंडारी पण काय कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्यानं पण अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले बघितलेले आहेत. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळवतोय चेंडू बाहेरच्या दिशेने अजय. मस्त मस्त हेलिकॉप्टर स्ट्रोक, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये एक सिंगल रन मिळते. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकले गेले. ओमकार पाटीलनं दोन्ही चौकार मारले, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर एक सिंगल काढल्यानंतर स्ट्राईक मिळतोय तो मयूर जांभळेला. मयूर जांभळे नावाजलेले असे फलंदाज, सिटी जांभळेंचे चिरंजीव, मागील मॅचमध्ये धुव्वाधार फलंदाजी केलेली. खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला ओमकार पाटीलला, मात्र मयूर जांभळेनं फटकेबाजीला सुरुवात केलेली आहे, हाणामारी केलेली, आक्रमण हाच बचाव हे तंत्र त्यानं वापरलेलं. आता गार्ड त्यानं पंचांकडून मागितलेलं आहे आणि खेळण्यासाठी तयार आहे. मागील मॅचमध्ये 18 धावांची खेळी त्यानं ओमसाई एंटरप्राइजेस पेठ संघा विरुद्ध केलेली. ओहो, जबरदस्त प्रहार केला आहे, झेल की चौकार षटकार. 1 बाउन्सचा हा चौकार जातोय मिड विकेटला मयूर जांभळेच्या बॅटमधून. वर लागलेले आहेत आणि गणेश वाघे यांचा मोबाईल हरवलेला आहे, रेडमी कंपनीचा आहे. ज्याला कोणाला मिळाला असेल इमानदारीनं आणून द्या प्लीज. हो, मस्त चेंडू, अफलातून चेंडू. पहिलं षटक संपलेलं आहे. अजय भंडारीनं पहिलं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिलेल्या आहेत आणि 4 षटकांचा हा सामना आहे, त्यामुळे झटपट क्रिकेटमधल्या 13 धावा मी तर म्हणेन की फलंदाजांना अनुकूल अशा धावा आहेत. चांभारली कस्तुरी अँड पलांश 11 वेताळ चांभारली विरुद्ध सिद्धिका 11 RMP उसाटणे असा हा सामना आपण मैदानावर पाहतोय. आमच्या बाजूला आज सुरेशदादा पाटील या समालोचन कक्षामध्ये बसलेले आहेत. 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी आता शेवटी पाहुण्यांची वर्दळ आता कमी झालेली आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मान सन्मान गेल्या 4 रात्रींमध्ये 4 दिवसांमध्ये या व्यासपीठावर करण्यात आलेला आहे. असंख्य पाहुणे या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आलेले आहेत आणि मोबाईल मिळालेला आहे रेडमीचा. प्रमोद एकनाथ पाटील म्हणजे पम्याभाई आपले, त्यांना हा मोबाईल मिळालेला आहे. गजाबाईचा आहे का? गजाबाईच्या मित्राचा. ओळख पटवून घेऊन जायचा आहे मोबाईल. हा, गणेशचा मोबाईल आहे. अशी चांगली माणसं या जगात आहेत म्हणून जग चाललंय, आहे ना. सत्यवादी माणसं, इमानदार माणसं. टोलवलाय हा चेंडू, जबरदस्त प्रहार करतोय ओमकार पाटील आणि उतुंग असा षटकार ठोकतोय तो ओमकार पाटील. क्या बात है ओमकार. डीजे बिनबाद 19 अशी दमदार सुरुवात चांभारली संघानं केलेली आहे. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. ओमकार पाटीलनं 1 षटकार ठोकलाय, 2 चौकार मारलेले आहेत. खेळतोय 15 वर आणि मयूर जांभळे खेळतोय 4 वर. गोलंदाज अमर हिलाल, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अमर हिलालनं केली होती मागील मॅचमध्ये. लेफ्टी गोलंदाज आहे. फुल टॉस चेंडू जमिनी लगतचा फटका जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. थ्रो पण मस्त सहज लिलया गोलंदाजाच्या हातामध्ये केला जातोय. 1 धाव या चेंडूवर मिळतोय. 20 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चांभारली विरुद्ध उसाटणेचा हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीचा सामना आहे. काहीतरी ओमकार गेलाय सांगायला मयूर जांभळेला, कानमंत्र देतोय, असं कर तसं कर, असं मार तसं मार. लागोपाठ 3 षटकारांसाठी अमोल मालकर, कस्तुरी
अँड पलांश 11 वेताळ चांबार्लीच्या खेळाडूंसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर झालंय. ओ मस्त मस्त चेंडू ऑफस्टम आणि ऑफस्टमच्या बाहेर लाईन आणि लेन ठेवलेली आणि टप्पा पडल्यानंतर गोळीच्या वेगानं चेंडू शूट होतोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू जातोय बऱ्याच वेळानंतर. अमर हिलालनं आता मात्र आपले जोहर दाखवायला सुरुवात केलेली आहे. सुंदर गोलंदाजी करतोय तो अमर हिलाल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय तो मयूर जांभळेला. मयूर जांभळेनं जमिनी लगतचा फटका खेळलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडू मारला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव या चेंडूवर मिळतेय. चांगलं कॉम्बिनेशन झालेलं आहे रायटी लेफ्टीचं. चांबारने म्हटलं की फलंदाजांचा तोफखाना, गोलंदाजांचा अगदी स्फोटक गोलंदाजांचा भरणा असलेला संघ रायगड जिल्ह्यातील, तर उसाटणे म्हणजे ठाणे जिल्ह्यातील हा कल्याण डोंबिवली परिसरातील अतिशय नावाजलेला संघ आहे सिद्धिका 11 RMP उसाटणे. खरं तर 2 जिल्ह्यांमध्ये ही भिडस्त आहे. 2 जिल्ह्यांमध्ये ही फाईट, टफ फाईट, एक ठसन आपल्याला बघायला मिळते. ओ यॉर्कर चेंडू होता भोवऱ्यासारखा घराघरा फिरतोय तिथेच सर्कलच्या आत. एकच सिंगल रन या चेंडूवर मिळते. या षटकामध्ये मला असं वाटतंय संतोष धावांवर आवार आणलेला आहे तो अमर हिलालनं. अमर हिलालला पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार बसला. षटकार ठोकला होता तो ओमकार पाटीलनं, परंतु त्यानंतर फक्त सिंगल मेडन सिंगल सिंगल 4 चेंडूमध्ये फक्त 3च धावा वसूल करता आलेल्या आहेत त्या ओमकार पाटील आणि मयूर जांभळेला. 4 ओव्हरची मॅच आहे. इनबिन 24 चेंडूंचा हा सामना असणार आहे. या 24 चेंडूमध्ये कमीत कमी 50 धावा तरी कराव्या लागणार आहेत त्या चांभारली संघाला. अमर हिलाल मार्केट यार्डकडून स्कूप करण्याचा प्रयत्न. अफलातून फटका. अकलेनं खेळलेला हा चेंडू आणि फाईन लेग सीमारेषे पलीकडे अकलेनं मारलेला हा मयूर जांभळेचा चौकार. अनेकांनी शुभेच्छा दिल्या. आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब खासदार यांनी स्वतः घरी येऊन सौभाग्यवती पद्माताई पाटील यांना शुभेच्छा दिल्या. सुरेश दादांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि घारे साहेब, सुधाकर घारे साहेब जे रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे, तेही वाढदिवसाला इथे हजर राहिले. केक कापण्यात आला आणि सगळ्या आज भरपूर महिला माता भगिनी या वाढदिवसाच्या निमित्तानं या व्यासपीठावर आल्या. त्या सर्वांचे आशीर्वाद, सर्वांनी त्यांचं अभिष्ट चिंतन केलं आणि हा सोहळा अतिशय सुंदर सोहळा रंगला होता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. उज्ज्वल ढोपरी, उज्ज्वल ढोपरीचा चेंडू निर्धाव चेंडू. टाळ्यांचा कडकडाट होतोय मला असं वाटतं दोन्ही बाजूनी, कारण पॅकर आहेत सिद्धिका 11चे आमचे नरेंद्र पाटील पॅकर इकडे अमोल पालकर आणि पवन मालकर आणि पवन पार्टे. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय. अमोल मालकर, पवन पार्टे तिकडून बघतायत. 5,000चं पारितोषिक या अगोदर त्यांनी दिलं होतं त्यांच्या खेळाडूंना. आता जर का चांभारली संघ जिंकला तर मला असं वाटतंय पैशांची बरसात होण्याची दाट शक्यता आहे. बघूया, दोन्ही संघ तुल्यबल आहेत. ठाणे जिल्हा विरुद्ध रायगड जिल्ह्यातील या मोठ्या टीमचा सामना या मैदानावर होतोय. रायगड टेनिस क्रिकेटची पंढरी ज्या मैदानाला म्हटलं जातं, मोठमोठे खेळाडू ज्या मैदानावर खेळून गेलेले आहेत, ते अचानकचं मैदान. शॉर्ट पिच चेंडू बरोबर आला नाही बॅटमध्ये
आणि थोडंसं फसवलंय क्षेत्ररक्षकाला चेंडूनं. मात्र अंतिम क्षणी 2 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत त्या ओमकार पाटील आणि मयूर जांभळेनं. ही दोन्ही जोडी बघा खूप म्हणजे चिवट जोडी आहे. या मैदानावर अजिबात विकेट टाकायलाही तयार नाही आहेत. 3 षटकारांसाठी 2000 कस्तुरी अँड पलांश इलेव्हन वेताळ चांबार्लीसाठी अमोल मालकर यांच्याकडून पॅकर आहेत. अमोल मालकर त्यांच्या घरी खच पडला असेल ट्रॉफींचा बहुतेक. ओ सुंदर चेंडू. यष्टीरक्षकानं मात्र आपली जबाबदारी चोख बजावलेली आहे. अमोल मालकर एवढ्या ट्रॉफ्या ठेवता कुठे? दर आठवड्याला 1-2 तरी नंबर आहेत. ही इथून एक तरी नेणार ट्रॉफी असं ते सांगतायत. बघूया त्यांना यश मिळतंय की नाही, परमेश्वराचा आशीर्वाद त्यांना मिळतोय की नाही हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. हा चेंडू राईट आर्म राऊंड नाही फटका बसत. ड्यू फॅक्टर थोडंसं काम करायला लागलेला दिसतोय. दव थोडंसं आपलं रूप इथे दवानं दाखवायला सुरुवात केलेली दिसते. मागील मॅचमध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडणारा ओमकार पाटील मात्र या मॅचमध्ये पाहावी तशी त्याच्याकडून फलंदाजी होताना दिसत नाही आहे. त्याचं कारण कदाचित वातावरणात झालेला बदल. रात्रीचे 2:05 झालेली आहेत. संतोष चौधरी आमचे शेंगा खात आलेले आहेत. वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा हे त्यांचं अगदी आवडतं असं खाद्य आहे. आणि आम्हाला सुरेशदादा पाटलांनी इथे साथ दिलेली आहे. 3 दिवस पोताभर खाल्ले असतील शेंगा, पण आज मात्र सुरेशदादा पाटलांना त्यांनी स्वतःहून आणलेल्या आहेत या शेंगा. आज मुगाच्या शेंगा आणलेल्या आहेत. 30 धावा चांबार्ली संघाच्या खात्यामध्ये. हो मारायचा होता स्क्वेअर लेगला, मात्र पडतायत झडतायत अक्षरशः लोळतायत क्षेत्ररक्षक. मात्र अनिल डोपरे लोळतायत पण त्यांना यश मिळत नाहीये. या चेंडूवर एक सिंगल रन धावून काढलेली आहे. 31 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. मला असं वाटतं अजूनही पल्ला 50 पर्यंत जर गेला तर निश्चितच एक चेसेबल स्कोर उभा करू शकेल ती चांभारली. परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू बरोबर येत नाहीये ते ओमकार पाटीलच्या. प्रयत्न करतोय. खरं तर आत्ताच्या 2-3 मॅचचा आपण जर बघितला लेखाजोखा तर लेफ्टी बॅट्समनला जास्त ॲडव्हान्टेज मिळालेला आहे. थोडासा ड्यू फॅक्टरनं काम केलंय. या साईडला ग्रास आहे, गवत आहे, त्यामुळे लांब चेंडू जात नाही, परंतु तिकडे जातोय ऑन साईडला. बॅटची कडा घेऊन चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या हातात. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, ओव्हरपिच चेंडू होता. एक सिंगल रन मिळते. 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचलेली आहे कस्तुरी अँड पलांश इलेव्हन वेताळ चांबार्ली संघाची बिनबाद 32. पहिल्या षटकामध्ये आल्या अजय मंडारीच्या 13 धावा. अमर हिलालच्या दुसऱ्या षटकामध्ये आल्या 13 आणि तिसरं षटक चांगलं पडलेलं आहे ते उसाटणे संघासाठी 6 धावा उज्ज्वल ढोपरीनं दिलेल्या आहेत. आणि आता शेवटच्या षटकामध्ये किती धावा येणार? संतोष चौधरी 4 रात्रींमध्ये भरपूर लोकांचं स्वागत त्यांनी आपल्या गोड शब्दामध्ये केलेलं आहे. मारुती जाधव यांनी त्यासाठी त्यांना शेंगा दिलेल्या आहेत, मुगाच्या शेंगा. आमचे कॅमेरामन ग्रामीण टेनिस क्रिकेटचे भरपूर त्यांनी पण मेहनत घेतलेली आहे. इकडे वळा तिकडे वळा, कधी मैदानावर, कधी टॉस बॉक्समध्ये, कधी स्वागत कक्षामध्ये. आणि अतिशय म्हणजे अजिबात न रागावता, चेहऱ्यावर पण अजिबात रागाचा भाव न ठेवता त्यांनी सुंदर अशी व्हिडिओ शूटिंग त्यांनी केलेली आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटला आमच्या जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आमच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट क्लॅरिटीमध्ये सुद्धा चांगलं आहे, व्हॉइस क्वालिटी चांगली आहे. शेवटचं षटक घेऊन येतोय जितेश मडवी. ओ हो, मस्त गोलंदाजी असावी तर जितेश मडवी सारखी गोलंदाजी असावी असं जितेश सिद्ध करतो. आणि गोलंदाजाचा स्पीड बघा, शोएब अख्तर स्टाईलनं तो धावत येतोय, जोरात चेंडू टाकतोय, तेज तर्रार गोलंदाजी करतोय. साधारण 130-132चा स्पीड त्याचा कदाचित असेल. टॉससाठी मी विनंती करतो आमचे तळवली आणि अक्कुलवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती, टॉससाठी या.
मारलाय चेंडू हवेमध्ये, सेफ लँडिंग झालेली चेंडूची. 2 धावा मिळतील का? मिळाल्यात. 2 धावा चांभारली संघाला मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांनी 34 धावांवर पोहोचलेला आहे तो कस्तुरी अँड पलांश 11 वेताळ चांभारली. वेताळ चांभारली विरुद्ध सिद्धिका 11 RMP उसाटणे. लाईव्ह प्रेक्षक जे आहेत थेट प्रक्षेपण घरून मॅचचा जे आनंद घेत आहेत, ज्यांनी आपले मोबाईल सेट्स उघडलेले आहेत, स्मार्ट TV चालू केलेले आहेत, त्या सर्व प्रेक्षकांचं पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत. पहाटे पहाटे 2:09 झालेली आहेत आता. हा चेंडू हो बॅटची कडा घेऊन हवेमध्ये चेंडू आहे, झेल टिपला जातोय. अक्षरशः थकला होता मला असं वाटतं ओमकार पाटील आणि झेलबाद होतोय. मोठी विकेट, ओमकार पाटील बाद. कर मात्र सुरेश पाटील साहेब तुमची ही मॅच गजाशिवाय होणारच नाही मला असं वाटतं आहे ना. गजा असेल तर मॅच होणार, कारण गजाचे पण आता पाय दुखलेले आहेत, त्याच्या चेहऱ्यावरची पण आता जी तेजी आहे ती उतरत चाललेली आहे, शेवट येत चाललेला आहे, थकलाय. आमचे अमोल मालकरांनी इशारा दिलाय की षटकारासाठी किती, 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं पारितोषिक आणि चेंडू शिल्लक आहेत 3. त्यांनी ओळखलं 3 चेंडू शिल्लक आहेत, 5,000 लावूया, बघूया धावा आल्या तर आल्या. तिकडे गाड्यांच्या मधून बसून या मॅचचा आनंद घेता. आज थंडी मला असं वाटतं थोडीशी वाढली आहे रोजच्या तुलनेनं. आज थंडी वाढलेली आहे, जॅकेट्स गाडीमध्ये असतील तरी आता काढा. जितेश मडवी तयार आहे. प्रणितला क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड, व्हॉट अ एक्सलंट डिलिव्हरी. फलंदाज बाद होतोय प्रणित मुंडे, बोल्ड. घेतलेला आहे 2 षटकाराला, एका षटकाराला 1000. बघूया कमबॅक केलंय मात्र जितेश मडवी. वाह काय गोलंदाजी केली उसाटण्याच्या या जितेश मडवीनं. कमबॅक केलेलं आहे, अक्षरशः या मॅचमध्ये पुन्हा आणलेलं आहे या स्वतःच्या टीमला उसाटणेला. नाही तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा, 2 षटकांमध्ये 13 26 धावा झालेल्या, तिसऱ्या षटकामध्ये 6 आणि आता मात्र समालोचकांसाठी अमोल मालकर यांच्याकडून 1000 म्हणजे 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे समालोचकांसाठी. त्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. कॉमेंटेटरसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक अमोल मालकर यांनी दिल्याबद्दल धन्यवाद. हायट्रिकच्या उंबरठ्यावर आहे जितेश मडवी. बघूया हायट्रिकचा बॉल आहे आणि 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 हॅट्रिक नाही आणि धावचित कदाचित होईल. धावचित होतोय तो फलंदाज संदेश मुंडे. तळवली आलेले आहेत. अक्कलवाडी शिवार्थ तीर्था, अक्कलवाडी टीमला विनंती आहे टॉस करण्यासाठी. याचा थोडा आवाज वाढव ना. अमोल जांभळे, अमोल जांभळे मैदानात गेलेल्या 5व्या क्रमांकावर. एकच चेंडू त्याला खेळायचा आहे. हे षटक बघा ना जितेश मडवीचं किती भारी. षटकार जर मारला तर अमोल मालकर यांच्याकडून 1000 रुपये मात्र खेळतोय मयूर जांभळे. मयूर जांभळे 1000 रुपये कमवायची संधी आलेली आहे. सिटी जांभळे यांचे चिरंजीव. बघूया 1000 रुपये कमवतील का, षटकार मिळेल का. ओ समांतर हात केले जमिनीला पंचांनी. वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि
एका धावेची भर पडते. 35 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या कस्तुरी अँड पलांच 11 वेताळ चांभारलीच्या. हा जर षटकार मारला तर अमोल मालकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मिळेल. धावा पण होतील 6 ॲड. हा चेंडू लास्ट चेंडू हो परफेक्ट यॉर्कर होता की काय, मात्र चेंडू जातोय यष्टी रक्षकाला पण चकवून सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी हा सणसणीत चौकार आणि या 4 धावांनी स्कोर झालाय 39. जिंकायला 40 धावांची गरज. दीपकदादा ठाकूर यांना विनंती करतोय टॉस करण्यासाठी. शिवार्थ तीर्था अक्कुलवाडी आणि एका बाजूला तळवली. टॉस केला जाईल तिसऱ्या राऊंडसाठी. तळवली आणि अक्कुलवाडी दीपकदादा ठाकूर यांच्या हस्ते टॉस करण्यात येईल. अमोल मालकर भरपूर पारितोषिका लावतायत. 39 धावा झाल्या. तिकडे टॉस करण्यात येतोय. एफ गटातील मालतो ही तिसऱ्या राऊंडची मॅच आहे. अक्कुलवाडी आणि एका बाजूला आपण पाहणार आहोत तळवली. अक्कुलवाडीने टॉस जिंकलाय. तीन ओव्हरची मॅच इथे आपण पाहतोय. चांभारली संघाच्या विरुद्ध जिंकण्यासाठी उसाटणे संघाला सिद्धिका 11 RMP उसाटणे संघाला जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. सोपं आव्हान आहे. 10 धावांची सरासरी आहे. ब्रुस रीड आलाय. ब्रुसली आलाय. ब्रुसली 40 धावांची गरज आहे. पाण्याची गरज आहे. मैदानात पाणी घेऊन जा. SDP ट्रॉफी आपण पाहतोय. ए गटातील सेकंड राऊंडची मॅच आपण पाहताय. चांभारली एका बाजूला उसाटणे वेताळदेव चांभारली सिद्धिका 11 RMP उसाटणे जिंकण्यासाठी 40 करायची आहे. 10 धावांची सरासरी राखायची आहे. एक चांगली मॅच होईल कारण मगाशी 65 करायच्या होत्या. 5 ओव्हरमध्ये फक्त 40 दिल्या होत्या त्या चांभारली संघाने. आता 4 ओव्हरची मॅच आहे. नाही असं वाटलेलं 2 षटकांमध्ये 13-13 26 धावा झालेल्या तर 13 धावांच्या सरासरीने साधारण 50-52 धावा तरी होतील. परंतु त्यानंतरच्या गोलंदाजांनी उसाटण्याच्या उज्ज्वल ढोपरे आणि जीवेश मडवीनं चांगली गोलंदाजी केली आणि स्कोर खरं तर लगाम घातला स्कोरला आणि तो ठेवला फक्त 39वर. हॅट्रिकसाठी चांभारली संघासाठी अमोल मालकर यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 1000 का बाजार आता चालू झालेला आहे. हा कस्तुरी अँड पलांच 11 वेताळ चांभारली अमोल मालकर यांची कन्या कस्तुरी. कस्तुरी 11 वेताळ चांभारली. अमोल मालकर क्रिकेटची खूप आवड आहे. तालुका हाफमध्ये पण त्यांची टीम असते. जिल्हा हाफमध्ये त्यांची टीम असते. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पण ते टीम उतरवत असतात आणि निश्चितच क्रिकेटची भरपूर आवड आणि 40+ पण 40+ पण टीम ते मैदानात उतरवत असतात. 40+ मध्ये इंटरेस्ट आहे. भरपूर हसी मजाक इथे आपण पाहतोय. जबरदस्त मॅच मैदानामध्ये आपण बघणार आहोत. चांभारली वेताळ चांभारली संघाच्या विरुद्ध जिंकण्यासाठी उचाटणे संघाला करायचे 40. पहिलं षटक घेऊन आले गोलंदाज. मागच्या मॅच मध्ये ज्याने 6 विकेट घेतल्या होत्या 14 धावा दिल्या होत्या. निम्मा संघ गारद केला होता मागच्या मॅच मध्ये तो पेठ संघ आणि तोच ओमकार पाटील आलाय. समोर आहे तो फलंदाज अजय भंडारी. नॉन स्ट्राईक एंडला मुकेश मडवी. पहिला चेंडू
जबरदस्त फटका खेळला आहे. चौकार येईल का? पहिल्या चेंडूवर चौकारानं सुरुवात केली ती अजय भंडारीनं. अजय भंडारी खरं तर गलीच्या दिशेनं फाईन इथे आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेनं पॉईंट आणि गलीच्या मध्ये चौकार मारतोय. डावखुरा फलंदाज आहे तो अजय भंडारी आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो फलंदाज मुकेश मडवी. जबरदस्त मॅच. अजय भंडारीचे आपण स्ट्रोक बघितलेले आहेत मागील मॅचमध्ये. सहज टायमिंगचे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. सहज लिलया चौकार आणि षटकार त्यानं मागील मॅचमध्ये ठोकले होते ते माणकोली संघाविरुद्ध. आणि जर का तशीच फलंदाजी या मॅचमध्ये त्यानं केली ना, हा सामना लवकर संपेल नक्की कदाचित. नक्कीच. आणि तशीच फलंदाजी आणि मगासारखी जर गोलंदाजी केली, कमबॅक केलं इथे आपण बघितलं ओमकार पाटीलने, तर काहीतरी या मॅचमध्ये होऊ शकतं चांबारी संघासाठी. ओमकार पाटील तयार. हो अजय भंडारी. अजय भंडारी इथे ऐकायला तयार नाही. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर चौकार मारतोय. इरादे स्पष्ट केलेत. 2 चेंडूवर 2 चौकार, 8 धावा. मस्त फटकेबाजी केलेली आहे बघा. टायमिंगचा फटका लावला, स्क्वेअर लेगला हा चेंडू तटवला, चौकार मारला. जशी सुरुवात ओमकार पाटीलनं केलेली ना, तसंच उत्तर आता मिळतंय त्याला अजय भंडारी. अजय भंडारी. आणि अजय भंडारीच बॉलिंगला होता तेव्हा. अजय भंडारी होता. ओमकारने मारल्या होत्या, त्या बदला. वसूल करतोय. बदला घेतोय. बदला या ठिकाणी. पण इथे आता ओमकार पाटीलला चांगली गोलंदाजी करावी लागेल. अशाच धावा येत राहिल्या तर कदाचित या 40 धावा वाचवणं कठीण होईल. ओमकार पाटील तयार. ऑफ स्टंपच्या बाहेर मला बघूया. चौकार चाललाय चांबारली संघाचं. काय चाललंय इथे? चौकार आणि एक व्हाईट बॉल म्हणजे पंजा आलाय तो नशिबाचा उसाटणे चौकार. संघासाठी. नशिबाचा चौकार. कर्जत एक्सप्रेस कार्तिक बैलाचे मालक यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे 3 चौकारासाठी अजय भंडारी यांच्यासाठी. नाही, 5 आणि धावा द्यायलाच पाहिजेत कारण निर्णायक क्षणी त्यानं हे फटके मारलेले. 10 धावांची सरासरी पाहिजे होती, त्याच्या पलीकडे धावा गेलेत आता. नरेंद्रचे मोठे बंधू आहेत आणि नरेंद्र यांचा हा संघ आहे. उसाटणे 13 धावा धावपलकावर लागल्यात. कठीण होत चाललंय. चांबरली संघाला आता चमत्कार करावा लागेल. हॅट्रिकसाठी 1000 रुपये लावलेत. 2000 रुपयाला अमोलजी मालकर कस्तुरी 11 त्यांच्याकडनं 2000 रुपये. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये धावतायत. अतुल जांभळे मालदोडे धावतायत, पाठलाग करतायत. 4था चौकार येतोय. 17 धावा धावपलकावर. अगोदरच दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. 16 धावा. 17 धावा धावफलकावर लागतायत. म्हणजे खतरा आता मला असं वाटतं थोडंसं वेताळ चांबारलीलाच पडलेला दिसतोय. महत्वाचा गोलंदाज आहे, मुख्य गोलंदाज आहे खरं तो ओमकार पाटील. बघा क्रिकेट आहे. मागच्या मॅचमध्ये 14 धावा दिल्या होत्या, 6 विकेट घेतलेल्या 2 ओव्हरमध्ये. इथे एका ओव्हरमध्ये आतापर्यंत 17 आल्यात त्या ओमकार पाटीलच्या. नाही, म्हणून क्रिकेटसाठी ही एवढी दुनिया का पागल झालेली आहे, एवढी दुनिया का क्रिकेट बघते, सगळे काम धंदे सोडून क्रिकेट का पाहतात? कारण अनिश्चितता त्याच्यामध्ये भरलेली आहे. कोणतंही भाकीत करणं धोकादायक होऊ शकतं. आपण क्रिकेटमध्ये बघितलेलं आहे. अजय भंडारी. उसाटणे संघाचा स्वीट साऊंड 5वा येईल का? आलाय 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 5वा. उसाटणे संघ जिंकला तर उल्हास पाटील यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक. बोरिवलीचे उल्हासजी पाटील उद्योजक यांच्याकडनं 1000 रुपये. 5वा चौकार आला. 21 धावा धाव पलकावर लागल्यात. एक व्हाईट बॉलचा चौकार आला होता तर इथे 16 धावांवर खेळत आहेत ते अजय भंडारी. नुसतं 4-4-4चे आकडे स्कोर कार्डवर दिसत आहेत. 4-4-4 या चेंडूवर काय? हो, डॉट बॉल आला होता. तिथेही बॉल सुटलाय. सिंगल आले. 22 बाईचा इशारा आलाय. 22 धावा इथे धावपलकावर लागल्या आहेत. फक्त 18 धावा करायच्या आहेत आता या षटकातील. चेंडू शिल्लक आहे. किती बॉल आहेत? 22 धावा आणि टाइम झालेला आहे 2:22. 2:22. धावसंख्या पण 22 झाले. कठीण होत चाललंय. खरं तर डॉट बॉल होता, किपरकडून चूक झाली. आता मात्र 18 धावांची गरज आहे. या षटकातील चेंडू टाकून झाले असतील आतापर्यंत 5, म्हणजे 19 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सोपं केलंय समीकरण. अजय भंडारीने आता स्ट्राईक एंडला बऱ्याच वेळानंतर आलाय. मुकेश मडवी. उसाटणे संघ हवी झालाय.
आडव्या बॅटनं मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. मुकेश मडवी पण थांबत नाही. 6वा चौकार आलाय. धावसंख्या बराबर वाढले. धावसंख्या 26 झाले. बरोबर चाललं की गुण नाही तर वाण तरी मिळतो, तसंच झालंय. मस्त सुरुवात केली ती अजय भंडारीनं. चौकारांची बरसात केली. 4 चौकार ठोकले. 1 चौकार वाईडच्या चेंडूवर आला आणि आता या चेंडूवर चौकार, म्हणजे एकूण 6 चौकार मिळालेले आहेत या पहिल्याच ओव्हरमध्ये. निम्म काम मला असं वाटतं तमाम केलेलं आहे ते या जोडीनं, अजय भंडारी आणि मुकेश भंडारी मडवी या जोडीनं. आता 26 धावा पहिल्या षटकामध्ये, म्हणजे 13-26 ज्या 2 षटकांमध्ये त्यांनी धावा दिलेल्या त्या एकाच षटकामध्ये हे वसूल केलेत. ओमकार पाटील खरं तर मगाशी 2 षटकामध्ये 14 धावा दिलेल्या, 6 विकेट त्याने घेतलेल्या. या महत्वाच्या मॅचमध्ये थोडासा मागणं ठरला. म्हणत असेल की ISPLचा नियम जर काल संध्याकाळपर्यंत बंद झाला असता हो. तर रजत मुंडे या मॅचमध्ये जिंकले असते, पण तो उद्या 9 की 11 वाजेपर्यंत त्याचं टायमिंग आहे असं सांगतायत. इथे मात्र आता 14 धावा अजून करायची आहेत आणि चेंडू शिल्लक आहे ते 18. गोलंदाज आलाय संदेश मुंडे. प्रेक्षक पण शांत बसलेत बघा, निराश झालेले आहेत. चांभारली संघाच्या बाजूचे बरेचसे प्रेक्षक आहेत आणि वाडा स्ट्रोक संदेश मुंडेला क्या पण संदेश पण लॉंग ऑनच्या दिशेने अजय भंडारी ठोकतोय षटकार. नाही, लाजवाब फलंदाजी अजय भंडारीची. फटके बघण्यासारखे देखणे फटके, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारे फटके आहेत. सिद्धिका 11 RMP उसाटणे संघ हा जो पॅक नरेंद्र पाटलांनी केला त्यांनी बघितलंय. त्याच्या वर्गमित्र पण या संघामध्ये खेळतात, त्यामुळे या संघाबद्दल सगळी माहिती आहे त्याला इत्यंभूत. अमर भंडारी त्यांचे वर्गमित्र आहेत. 14ची गरज होती. षटकार आलाय. 8 धावांची गरज असणार आहे ती 17 चेंडूमध्ये. 17 चेंडू 8 धावा, फुल टॉस चेंडू. अजय भंडारी थांबायला तयार नाही. झेल होईल का? षटकार आलाय. 2च धावांची गरज आहे. उल्हास पाटील यांच्याकडनं पुन्हा एकदा 1000 म्हणजे 2000 आलेले आहेत. हजार का बाजार पहिले आले होते आमचे नरेंद्र पाटील यांचे मोठे बंधू. दोन धावांची गरज. हो, अजय भंडारी. इथे मात्र डॉट बॉल आलाय. भरपूर चेंडू शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत. 2 चांभारली संघाचे पाठीराखे नाराज झाले असतील, कारण एकतर्फी मॅच. नाराज नाही, क्रिकेटमध्ये हे घडत असतं. हारजीत असते. हारजीत क्रिकेटमध्येच नाही, सगळीकडेच, राजकारणात पण हारजीत तो होती रहती है. खेल खेलना सबसे बड़ी बात है. व्हाट अ स्ट्रोक यार, मस्त जबरदस्त कव्हर ड्राईव्ह आणि बॅट उंच करून बघा कशी सलामी देतोय, आनंदोत्सव साजरा करतोय तो अजय भंडारी आगळ्या वेगळ्या स्टाईलनं. 9 चेंडूमध्येच या सगळ्या धावा कंप्लीट केलेल्या आहेत त्या सिद्धिका 11 RMP उसाटणे भंडारी संघाने म्हणलं तर जिंकलाय. आपल्याकडे ताडी माडी हो. त्यांना भंडारी म्हणतात, पण हे भंडारी वेगळेच निघालेत. अजय भंडारी जबरदस्त फलंदाजी केली. फटकेबाजी करणारे. एकतर्फी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय त्यानं केलेली आहे. जबरदस्त फलंदाजी अजय भंडारीने केल्या. धावा मॅन ऑफ द मॅच सांगण्याची गरज नाही मला असं वाटतंय. 9 चेंडूमध्ये 32 धावा करणारा अजय भंडारी ठरला मॅन ऑफ द मॅच. उल्हास पाटील, नरेंद्र